भगवान शंकर माता पार्वती आणि गणपती बाप्पा खऱ्या अर्थानं ते चालले होते पंढरीच्या वारीला. ते काय अशी गमन करता करता नाही गेले. शाहीर जेवढ्या माझं उत्तर फुटलं तर फुटू द्या. तुम्ही जे तळ्याचं नाव सांगितलं ना, तळ्याचं नाव तुम्हाला सांगतो. तिथून सांगितलं पण तुम्ही ऐकलं नाही. तुमचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. पद्मावती तळ आहे. पंढरपूरला जाऊन या. हे वाक्य जर बदल झाला आपण म्हणून ते आरू. पार्वती माता कुठं बसली? पद्मावती तळ्यावर. पण ज्यावेळेस भगवान शंकर पहिला पंढरीचा वारकरी कोण? भगवान शंकर. इथून सुरुवात आहे त्याची. तशी पहिला वारकरी पंढरीचा भगवान शंकर. आणि ते भगवान शंकर पंढरीला निघले. पण माता पार्वती म्हणजे मला यायचे. आणि तिथून पुढे खरी पद्धत पडली का पंढरीची वारी करत असताना, बरं का झिलकरी, ओ पंढरीची वारी करत असताना स्वतःच्या बायकोला घेऊन गेलं पाहिजे. आता तुम्ही थोडं लबाड आहेत. तुम्ही मंचर मध्ये जाताय, दुसरीच बाई संग घेऊन जाताय. आलं का लक्षामध्ये? तेव्हा पंढरीच्या वारीला तेव्हापासून पद्धत पडली का स्वतःची सौभाग्य होती पंढरीच्या वारीला असावी, शास्त्र सांगते. त्यानंतर गणपती बाप्पा माग लागला, मला यायचे. आणि मग त्या नंदीवरती बसून पंढरपूरला गेले. पण पार्वती मातेनं गर्दी पाहिली. शायराने सांगितलं गर्दी पाहिली. फक्त ते गमन करीत नव्हते चालले, ते वारीलाच गेलते. ते गेलते कुठं? वारीलाच. हे बी खरं ते बी खरं माझ्याकडे चालत नाही. सांभाळायला दोन पान असतात बघा, एक कडकड वाजते आणि एक डमडम वाजते. ते कडकड वाजते ते काय म्हणते? हेच खरं म्हणजे हेच खरं. आणि ते डमडम वाजते ना मामा, ते म्हणते हे बी खरं ते बी खरं. आपल्याला हे बी खरं नाही पाहिजे, तेच खरं म्हणजे तेच खरं. ते वारीला चालले होते. आणि मग पार्वती माता पद्मावती तळ्यावरच बसली. आतापर्यंत पार्वती माता पद्मावती तळ्यावरच आहे. शाहीर गुंडांबरोबर आम्ही गेलतो पंढरीच्या वारीला, म्हणजे आम्ही गाडी करून गेलतो. आणि मग ते पद्मावती तळ कुठं आहे? गोकुळपूर आहे ना, त्या बाजूला आहे. आणि तिथं पार्वती माता बसली. गणपती बाप्पा भगवान शंकर आणि नंदी आणि गणपती बाप्पा पंढरपुरामध्ये शिरले. पंढरपुरामध्ये शिरल्याच्या नंतर वारकरी आडवे झाले. बाबा वारकरी आडवे झाले. म्हणले जोगड्या, आम्हाला माणसाला चालता येईना आणि तो नंदी कुठं चाललाय मधी? तेव्हा शंकराला सांगावं लागलं नंदीला, आता तू इथंच थांब. कुठं? मारुती पुढं. पण शाहीर हे पण शोधा. मारुती पुढं बसायचं कारण वेगळे. मारुती पुढं जो तिथं बसला कुठं? पंढरपुरामध्ये, याचं कारण सुद्धा वेगळं आहे. ते कुठे का जावं लागणार आपल्याला सांगू का तुम्हाला? यस, नामदेवाच्या लग्नाकडे जावं लागेल, तेव्हा ते आपल्या डोक्यात बसेल. तो का तिथं बसला? आलं का लक्षामध्ये? नामदेवाच्या लग्नाकडे गेलं का मग नक्की कळन मारुती पुढं नंदी का बसला. हे नामदेवाच्या लग्नाकडे गेल्यावर कळलं. याचं उत्तर तिकडं आहे. असो, म्हणून नंदी मारुती पुढं बसला. दुसरी गोष्ट, नामदेव पायरीचं दर्शन झालं. गणपती बाप्पा म्हणले आता लय दमल्यावर झालं. जुन्या बारीनं बरं का, नव्या बारीनं नाही. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि आपण ह्या हाताने शिरलं बोळीतून दर्शन जुन्या बारीनं. तर डाव्या हाताला गणपती बाप्पा बसले. गणपती म्हणले आता माझे लय पाय दुखायला लागले, मी इथंच बसतो. तेव्हापासून गणपती बाप्पा बसले तर आतापर्यंत तिथं. पार्वती माता पद्मावती तळे हो. गणपती बाप्पा आपण नामदेव पायरी चढल्याच्या नंतर डाव्या हाताला कोणाऱ्यामध्ये. आणि मग गरुड खांबाचा घेऊन दर्शन धीरे धीरे हो धीरे जी
अशी झाली चेअरमन मामा, भगवान शंकरांनी पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंग उभे होते विटेवरती, पांडुरंग विटेवरती उभे होते. एकमेकाने एकमेकाकडे पाहिलं. पांडुरंगानं दिले आलिंगन, पांडुरंगानं दिले आलिंगन शिवशंकराला, शिवशंकराला. एकमेकाने एकमेकाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याच्या नंतर सहज आलिंगन दिल्याच्या नंतर भगवान शंकराचं डोकं पांडुरंगाच्या डोक्याला टेकलं. महाराज, भगवान शंकराचं डोकं पांडुरंगाच्या डोक्याला टेकलं आणि पांडुरंगाच्या डोक्याला भगवान शंकराचं डोकं लागल्याच्या नंतर, टेकल्याच्या नंतर आजही बी पांडुरंगाची जर आंघोळ विष्णा जर चालू झालं तर त्याच ठिकाणी प्रतीक दिसतं आपल्याला. त्यांचा प्रश्न होता ना आपल्याला का भगवान शंकर बाहेरच आला नाही, तिथंच थांबला. खरी गोष्ट आहे. पांडुरंगाच्या डोक्यावरती आजही जाऊन बघायचं पंढरपूरला शंभू महादेवाची पिंड आहे का नाही. पांडुरंगाच्या डोक्यावरती शंभू महादेवाची पिंड आजही आपल्याला बघायला भेटेल, पण कधी आंघोळीच्या टायमाला तर नाही. म्हणून भगवान शंकर कुठं बसले? पांडुरंगाच्या डोक्यावर आजही पिंड आहे. म्हणून पहिला पंढरीचा वारकरी हा भगवान शंकर आहे. आणि म्हणून भगवान शंकर कुठं बसले? पांडुरंगाच्या डोक्यावरती शंभू महादेवाची पिंड आहे. म्हणून ते अजून काही बाहेर आले नाहीत, पण पहिला वारकरी भगवान शंकर. चला पुढे. तुमच्या सवालाचे उत्तर दिले. शास्त्र आधाराने, शास्त्र आधाराने आणि सांग पंडिता विठ सांग पूर्वीची कोण. शायरानं मला शेवटी विचारायचंच नव्हतं, पण त्या कवितेमध्ये म्हणून मी विचारलं. शायरांनी त्याचं उत्तर द्यायचं का नाही, नाही दिलं तरी चालेल. पुढल्या वर्षी तुम्हीच राहणार आहे शक्यतो, कारण मागाशी मामांना मी म्हणलं आमचं काय बोलणं झालं असं ते होऊ द्या. पण ही पांडुरंग ज्या विटेवरती उभा आहे ही पूर्वीची कोण आहे, हा माझा तुम्हाला प्रश्न नाही, कवितेमध्ये आहे म्हणून सांगतोय. सांगा पंडिता विट पूर्वीची होती ती कोण, होती ती कोण. आणि एवढ्या प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे बोला गाणं. हो रामा हरे रामा रामा चिर राम हो जिरे हरी 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 हरिया. जात असताना
एक आमचे रोहित मास्तर संगीत म्हणतील किंवा अभंग गातील. काय म्हणू जात असताना कोण मी काय माणूस आहे राव तुम्ही. जात असताना आता शेवटी शायरांना सवाल विचारायचा नव्हता पण त्या कवितेत असल्यामुळं शायरांनी सांगायचं काय सांगितलं तरी बरं होईल म्हणजे यांची शंका. हो तर माझी बारी झाल्याच्या नंतर एक छोटीशी बारी घ्यायची आणि तुमच्यावरती आपण एंड करूया. म्हणून खर तर असणारा हा भगवान शंकर आहे कसा. जगाच्या वेगळे सांगतोय सगळे लक्ष असू द्या माझ्या गाण्याला नाना आलं कसं घड्याला लक्ष असू द्या गाण्याला माझ्या गाण्याला रे नाना आलं कसं घड्याला लक्ष असू द्या रे गाण्याला माझ्या गाण्याला नाना आलं कसं घड्याला लक्ष असू द्या रे गाण्याला माझ्या गाण्याला नाना आलं कसं घड्याला. शिवशंभू तो हर हर भोळा हर हर भोळा हर हर भोळा तळवा गविला त्यानं तो वेळा. जनत वेळा होत्या नंद वेळा. काय म्हटलंय शिवशंभू तो हर हर भोळा विंटाळ वागविला त्यानं तो वेळा. शास्त्र असं सांगतं पैसे मोजिते का काय करते. शास्त्र काय सांगतं चेअरमन दादा पहिला हा विंटाळ होता हा कोणच्याकडे होता भगवान शंकराकडे होता. कुठं होता डाव्या बगलेमध्ये होता असं शास्त्र सांगते. म्हणून म्हटलं शिवशंभू तो हार हार भोळा विंटाळ वागविला त्यानं तो वेळा. या पार्वती समाने है आगा गराने पार्वती समाने है आगा गराने सांभाळाता या येड्याला बया येड्याला नानाल कसं घड्याला सांभाळाता या वेड्याला बया वेड्याला नानाल कसं घड्याला. लक्ष असू द्या रे गाण्याला माझ्या गाण्याला नाना आलं कसं घड्याला लक्ष असू द्या रे गाण्याला माझ्या गाण्याला नाना आलं कसं घड्याला.
अगदी 2 मिनिटामध्ये एकच